पुढची बातमी आहे भारताच्या उद्योग जगतातनं एक मोठी बातमी। अनिल अंबानी रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी अनिल अंबानी हे ईडीच्या कचाट्यात आता अडकलेत। अनिल अंबानींना ईडीचे समन्स मिळालेले आहेत। 17,000 कोटींच्या कथित कर्ज व्यवहार प्रकरणामध्ये हे समन्स देण्यात आले। 5 ऑगस्टला अनिल अंबानींना नवी दिल्लीतील ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। गेल्या आठवड्यामध्ये ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित कंपन्या आणि ठिकाणांवरती छापे मारले होते। मुंबईमध्ये जवळपास 35 ठिकाणी छापे मारण्यात आले। यामध्ये 50 कंपन्या आणि 25 व्यक्तींचा समावेश होता। हे प्रकरण नेमकं काय याच्यावरती ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया। 3,000 कोटी रुपयांच्या कर्जाशी निगडीत हे प्रकरण आहे। येस बँकेने दिलेलं 3,000 कोटींचं कर्ज इतर कंपन्यात वळवल्याचा आरोप आहे। अनिल अंबानींशी निगडीत 35 ठिकाणांवरती 24 जुलैला ईडीचे छापे पडले होते। 2017 ते 19 दरम्यान 3,000 कोटींचं कर्ज इतरत्र वळवण्यात आलं। बँकेच्या प्रमोटर्ससह अन्य अधिकाऱ्यांना अंबानींनी लाच दिल्याचा संशय आहे। येस बँकेकडनं अंबानींची पत न बघता जुन्या तारखांवरती कर्जवाटप केलं असल्याचा संशय आहे। कर्जाच्या बदल्यात अनिल अंबानींनी 2,850 कोटींचे येस बँकेचे बॉन्ड घेतल्याचाही आरोप आहे। अनिल अंबानींनी घेतलेले 2,850 कोटींचे बॉन्ड्स माफ करून पैसा उचलला